नमस्कार. दिवस असो की रात्र काजळी जळत राहतो धूप, आई म्हणजे देवघरातील भगवंताचं रूप. कविवर्यांनी केलेलं आईचं हे वर्णन ऐकल्यानंतर आपल्या प्रत्येकाला आपल्या आईबद्दल कृतज्ञता वाटते. हेच खरं ना मंडळी? रसिको नमस्कार. साधना जोशी बोलू मराठी या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. मदर्स डेच्या निमित्ताने आज एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, पण त्यापूर्वी आई म्हणजे देवघरातील भगवंताचं रूप हा मी घेतलेला अनुभव तुम्हाला सांगायचा आहे. मी तेव्हा साधारण 3-4 वर्षांची असेल आणि गावच्या जत्रेला मी गेले होते. आईचं बोट धरून चालले होते, जत्रा फिरत होते. तिथे जी जी दुकानं दिसायची, फुग्याचं दुकान असायचं, मिठाईचं असायचं, बांगड्यांचं असायचं, खेळण्याचं असायचं, आणखी कोणत्या वस्तूचं, प्रत्येक दुकानासमोर मी थांबायचे, आई मला हे हवंय. आणि म्हणून माझा सगळा आकांत चाललेला होता. मी रडत होते, मी ओरडत होते. आई मला नाही म्हणत होती, कारण प्रत्येक गोष्ट विकत घेणं हे त्यावेळी तिला शक्य नव्हतं. साधारण तिने माझ्या हातावर मिठाई दिलेली होती, ती खात खात मी पुढे चालले होते. पण मी प्रचंड नाराज झाले होते की आई मला या सगळ्या वस्तू का घेऊन देत नाही. मला तिचा राग आलेला होता आणि त्या रागातच का असे ना कधी तिचं बोट सुटलं आणि मी माझ्या आवडीच्या खेळण्याच्या दुकानाकडे गेले हे मलाच कळलं नाही. 10-15 मिनिटांनंतर जेव्हा मी सगळी खेळणी पाहिली आणि आता आईला सांगावं म्हणून मागे वळून पाहिलं तर आई तिथे नव्हती. त्या क्षणी माझ्या मनात दाटून आलेली भीती मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. मी इतक्या जोरात रडायला लागले. तिच्या बाजूच्या एका माणसाने मला उचलून कडेवर घेतलं. मला समजावण्याचा प्रयत्न केला की बाळा घाबरू नकोस, थांब, आपण तुझ्या आईला शोधून काढूया. तुला मी फुगा देऊ का? मी म्हटलं नाही. मग आणखी पुढे तो मला घेऊन गेला. चल तुला मिठाई देतो. मी म्हटलं नाही नाही, मला फक्त माझी आई हवी. त्याने मला कितीतरी खेळणी देण्याचा प्रयत्न केला, माझ्या आवडीच्या वस्तू देण्याचा प्रयत्न केला, पण त्यावेळेला मला फक्त माझी आई हवी होती. ती सुद्धा तितक्याच आवेगाने मला शोधत होती. शेवटी आमच्या दोघींची भेट झाली आणि त्यावेळेला आईला मी मारलेली मिठी आणि त्यावेळचं माझं समाधान मी तुम्हाला नाही सांगू शकत. बघा ना, जेव्हा आईचं बोट धरलं होतं तेव्हा मला सगळ्या वस्तू हव्या होत्या आणि ज्या वेळेला माझ्यासोबत आई नव्हती तेव्हा मला या सगळ्या वस्तू नको, फक्त माझी आई मला हवी होती. हेच नातं असतं मंडळी आई आणि बाळामध्ये. एक छोटीशी गोष्ट या निमित्ताने आठवलेली सांगते तुम्हाला. फार पूर्वी इंग्रजीमध्ये ही गोष्ट मी वाचली होती. त्याचा अर्थात भाषांतर तुम्हाला सांगते. एका गावाच्या यात्रेमध्ये अशीच माझ्यासारखी एक अतिशय देखणी छोटीशी मुलगी हरवते. एक माणूस तिला घेऊन सगळ्या यात्रेमध्ये फिरतो की हिची आई सापडेल म्हणून, पण तिची आई काही त्या यात्रेत त्याला सापडत नाही. म्हणून तो तिला सरपंचाच्या घरी, गावच्या सरपंचाच्या घरी घेऊन येतो आणि सांगतो की अशा अशा ठिकाणी ही मुलगी मला सापडली. ती मुलगी इतकी देखणी आणि इतकी गोड असते, त्यामुळे सगळेजण काळजीत पडतात की काही झाले तरी ह्या मुलीची तिच्या आई बरोबर गाठ पडायला हवी. ती देखणी मुलगी सारखं एवढंच म्हणायची. जेव्हा तिला विचारलं जायचं की सांग बरं बाळा, तू कुठे राहतेस, तुझी आई कशी आहे, तेव्हा ती एवढंच म्हणायची की माय मदर इज द मोस्ट ब्युटिफुल वुमन इन द वर्ल्ड. त्यामुळे पंचक्रोशीतल्या सगळ्या सुंदर बायकांना किंवा सगळ्या सुंदर स्त्रियांना तिच्या समोर आणून ठेवलं, पण प्रत्येक वेळी ती म्हणायची शी इज नॉट माय मॉम, शी इज नॉट माय मॉम. अहो, दुपारची संध्याकाळ होत आली, सगळ्या सुंदर देखण्या बायका तिच्या समोर आणून झाल्या, पण तिची आई काही सापडे ना. शेवटी वेशीवरती ही तौबा गर्दी जमली. आता काय करायचं, कारण रात्र काढणं कठीण होतं ह्या मुलीला, कारण हिची आईसाठी ती प्रचंड आकांत मांडत होती. त्यावेळेला त्या गर्दीला चिरत चिरत एक अतिशय सामान्य रूपाची काळी सावळी स्थूल म्हणजे थोडीशी जाडी असणारी बाई पुढे आली. तिने हिला पाहिलं आणि हिने तिला पाहिलं. ती इतक्या वेगाने तिला मिठी मारायला धावली आणि म्हणाली माय मॉम, माय डिअर मॉम, म्हणून तिने तिला खट्ट मिठी मारली. तिचे पापे घेतले. तिचे पापे घेतल्यानंतर स्वतःच्या डोळ्यातले अश्रू पुसून ती छोटीशी धिटुकली मोठ्या धिटाईने सगळ्या त्या लोकांना म्हणते, डिडंट आय टेल यू दॅट माय मदर इज द मोस्ट ब्युटिफुल वुमन इन द वर्ल्ड. सगळेजण फक्त बघत राहिले. मंडळी, आईचं आणि बाळाचं नातं हे असं असतं, रूपाच्या पलीकडचं, रंगाच्या पलीकडचं, इव्हन देहाच्याही पलीकडचं नातं असतं. म्हणून मातृ देवो भव असं म्हटलं जातं आणि म्हणूनच काळ्या परब्रह्मामध्ये आपल्या संत मंडळींना सुंदर ते ध्यान किंवा रूप पाहता लोचनी अशी भाव अवस्था प्राप्त होते. शेवटी जात्यावर दळण दळणारी आपली निरक्षर बाई सुद्धा हेच म्हणते ना की किती ओव्यामध्ये गाऊ माऊलीच्या मी प्रेमाला, कोण प्रदक्षिणा घाले आकाशाच्या ग सीमेला. आकाशाच्या सीमेला जसं प्रदक्षिणा घालणं शक्य नाही, तशा आपल्या आईच्या मायेला शब्दात बांधणं किंवा गुंफणं सुद्धा शक्य नाहीये. या मदर्स डेच्या निमित्ताने तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून समस्त मातृवर्गाला वंदन करूयात आणि तिच्या ऋणातच राहूयात. पुन्हा एकदा नवीन विचारासहित लवकरच भेटीन. तुर्तास धन्यवाद.